नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र. 2014 पासून भारतीय राजकारणावर एका पक्षाचं आणि एकाच नेत्याचं अभूतपूर्व वर्चस्व राहिलं आहे. सलग निवडणूक विजय, मजबूत संघटन, करिश्माई नेतृत्व आणि राष्ट्रवादाच्या राजकारणाच्या जोरावर भारतीय जनता पक्षाने देशाच्या राजकीय केंद्रस्थानी स्वतःची जागा निर्माण केली. पण इतिहास एकच गोष्ट नेहमी शिकवतो, कोणतंही राजकीय वर्चस्व कायमस्वरूपी नसतं. प्रत्येक सत्तेचा एक उत्कर्ष असतो आणि प्रत्येक उत्कर्षानंतर एक प्रश्न निर्माण होतो, आता पुढे काय? बिहारच्या बाकीपूर मधील प्रशांत किशोरांचा विजय हा केवळ एका पोटनिवडणुकीचा निकाल आहे की भारतीय राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा निकाल 2029च्या लोकसभा निवडणुकीची पहिली घंटा ठरू शकतो का? प्रशांत किशोर हे भारतीय राजकारणातील नवं नाव नाही. एकेकाळी नरेंद्र मोदी यांच्या 2014च्या प्रचार मोहिमेत महत्वाची भूमिका बजावणारे हेच प्रशांत किशोर स्वतःच्या जनसुराज पक्षासह भाजपच्या पारंपरिक बालकिल्ल्यात विजय मिळवतात. या विजयाचं महत्व केवळ एका जागेपुरतं मर्यादित नाही. अनेक विश्लेषकांच्या मते हा निकाल भाजपला हरवणं अशक्य नाही हा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवतो. निवडणुकीत विजयापेक्षा अनेकदा मानसिकतेत बदल महत्वाचा असतो आणि बाकीपूरने कदाचित तोच बदल दाखवून दिला. हा विजय काही अचानक मिळालेला नाही. गेल्या काही महिन्यात देशात घडलेल्या घटनांकडे पाहिलं तर सरकारसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांवरील वाद, विद्यार्थ्यांची आंदोलनं, बेरोजगारीबद्दल वाढती चिंता, महागाईवरील टीका, तसंच सोशल मीडियावर सरकारवर होणारी सातत्यपूर्ण ट्रोलिंग यामुळे सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढल्याचं दिसतं. याशिवाय अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण न होणं, उद्घाटन झाल्यानंतरही नागरिकांना अपेक्षित सुविधा न मिळणं आणि विकासाच्या घोषणांबाबत स्थानिक पातळीवर असलेली नाराजी यामुळे विरोधकांना सरकारवर टीका करण्यासाठी नवीन मुद्दे आहेत. या सर्व घटनांमुळे काही ठिकाणी सत्ता विरोधी भावना वाढत असल्याचा दावा देखील काही विश्लेषक करतात. 2014 मध्ये भाजपने देशासमोर मोठ्या आशा आणि परिवर्तनाचं चित्र उभं केलं. भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, वेगवान विकास, रोजगार निर्मिती, मजबूत अर्थव्यवस्था आणि जागतिक स्तरावर भारताची उंचावलेली प्रतिमा या मुद्द्यांवर मतदारांनी भाजपला मोठा पाठिंबा दिला. मात्र आज परिस्थिती वेगळी आहे. विरोधकांचा दावा आहे की आता मतदार घोषणांपेक्षा प्रत्यक्ष परिणाम विचारू लागले. रोजगार किती निर्माण झाले, महागाईवर किती नियंत्रण मिळालं, सुरू केलेले प्रकल्प पूर्ण झाले का, सामान्य नागरिकाच्या जीवनात नेमका काय बदल झाला, हेच प्रश्न अधिक ठळकपणे पुढे येत आहेत. आता वळूयात भविष्याच्या मतदाराकडे. मानसिकतेतही बदल होत असल्याचं अनेक राजकीय निरीक्षक सांगतात. 2014 मध्ये पहिल्यांदा मतदान करणारी पिढी आता प्रौढ झाली आहे. या पिढीने 2 कार्यकाळ पाहिले आहेत आणि त्यामुळे तिच्या अपेक्षाही बदलल्या आहेत. राष्ट्रवाद, मोठे कार्यक्रम, ऐतिहासिक निर्णय यासोबतच आता रोजगार, शिक्षण, स्टार्टअप्स, उद्योग, कौशल्य विकास आणि आर्थिक संधी या मुद्द्यांना अधिक महत्त्व दिलं जात असल्याचं दिसत असेल तरच हे मतदार मतदान करणार आहेत. काही विश्लेषकांचा दावा आहे की आता युवा पिढी भावनिक प्रचारावर नाही तर विकासावर प्राधान्य देत आहे. सोशल मीडियावरील वातावरणातही बदल जाणवत असल्याचं अनेक निरीक्षणात समोर आलं आहे. काही वर्षांपूर्वी सरकारवर टीका करणारे आवाज तुलनेने मर्यादित दिसत होते, तर आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सरकारच्या निर्णयांवर व्यंगचित्र, मीम्स, टीका आणि प्रश्न मोठ्या प्रमाणावर दिसतात. अर्थात सोशल मीडियावरील ट्रेंड हा प्रत्यक्ष मतदानाचा अचूक निर्देश ठरू शकतो, पण राजकीय वातावरणातील बदल समजून घेण्यासाठी तो एक संकेत मानला जातो. मग याचा अर्थ भाजपचं युग संपतंय का? या प्रश्नाचं उत्तर आता या क्षणाला निश्चितपणे देता येण्यासारखं नाही. कारण भारतीय जनता पक्ष अजूनही देशातील सर्वात मजबूत संघटन म्हणून मानला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांपैकी एक मानले जातात. अनेक राज्यांमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद कायम आहे आणि 2029च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत अजून बराच कालावधी शिल्लक आहे.
भारतीय राजकारणात 3 वर्षात परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते. त्यामुळे आता चॅलेंज हे विरोधकांसाठी आहे आणि तेवढाच मोठा आव्हान भाजपसाठी सुद्धा आहे. तरीही बाकी पुढचा निकाल दुर्लक्ष करण्यासारखा नाही. इतिहासात मोठे राजकीय बदल अनेकदा अशा छोट्या घटनांपासून सुरू झाले आहेत. सुरुवातीला स्थानिक वाटणारे निकाल पुढे राष्ट्रीय वातावरण घडवू शकतात. प्रशांत किशोर यांचा विजय हा अशाच प्रकारचा प्रारंभ आहे. आज प्रशांत किशोर केवळ निवडणूक रणनीतिकार राहिलेले नाहीत, ते स्वतःला राजकीय पर्याय म्हणून उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर त्यांनी बिहारमध्ये आपला प्रभाव वाढवला, जनसुराजला व्यापक लोकसमर्थन मिळवलं आणि विकास, शिक्षण, रोजगार व सुशासन या मुद्द्यांवर विश्वासार्ह राजकारण उभं केलं, तर ते भविष्यात राष्ट्रीय राजकारणालाही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मात्र हा प्रवास अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि त्याचं यश किंवा अपयश येणाऱ्या निवडणुकांवर अवलंबून असेल. शेवटी एकच गोष्ट निश्चित आहे, लोकशाहीत कोणताही पक्ष कायमचा विजेता नसतो आणि कोणताही पक्ष कायमचा पराभूतही नसतो. प्रशांत किशोरांचा हा विजय मोदी युगाच्या समाप्तीची घोषणा आहे असं आज म्हणणं घाईचे ठरेल, पण हा निकाल भाजपसाठी एक गंभीर इशारा आहे हे म्हणणं नक्कीच योग्य ठरेल. 2029 मध्ये मतदार कोणावर विश्वास ठेवतील हे आज तुम्ही किंवा मी सांगू शकणार नाही. मात्र एवढं नक्की की भारतीय राजकारण नव्या टप्प्याकडे वाटचाल करत असल्याची चर्चा आणि ऍक्च्युअल चित्र दिसायला सुरुवात झाली आहे. तुमचं याबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.